मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून सातत्याने त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या भाडेकरून मराठी कुटुंबाचे तिथल्या सोसायटीमधील राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर घरमालकाने त्याच्याकडे छोटं मूल असल्यामुळे त्यांना राहण्याची आणखी मुभा दिली होती। मात्र सोसायटीतील परप्रांतीय चेअरमन महिलेकडून रूम सोडण्यासाठी या कुटुंबावर सातत्याने दबाव टाकण्यात आला। शिवाय या कुटुंबाशी भांडण करून मराठी माणसाची इथे राहण्याची लायकी नाही अशा स्वरूपातील वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे। या घटनेनंतर मनसेने या प्रकरणात उडी मारली आहे। शिवाय घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला। या संदर्भात मराठी कुटुंबाची माफी मागण्यास या परप्रांतीय महिलेला भाग पाडलं। महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाळ करतात हे चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही। आपण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झाला। मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला, शांततेत बोला, तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीयेत। तुम्ही आताच्या तरुण खाली करा, ही कुठली भाषा आहे? शांततेत पण माणूस बोलू शकतो। मी त्यांना एवढं सांगते की माझ्या वडील आजारी आहेत, हार्टचे पेशंट आहेत, तरी त्यांना आता त्रास झाला की त्याला जबाबदार कोण असणार रे? पुढली एक ब्रेकिंग न्यूज अशी की वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते। कराड आणि पोलिसांचा कथित संवाद व्हायरल झालेला आहे। कराड त्यामध्ये म्हणाला की त्या मुलावर कारवाई करू नका, आपण इथे बाप बसलोय, कशाला घाबरता। वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती ही ऑडिओ क्लिप आलेली आहे, पण न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराड याची आणखी एक पोलीस अधिकाऱ्यासोबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। या ऑडिओ कॉलची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। नाशिकमधील मुलावर कारवाई करू नका असा फोन वाल्मिक कराडने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलथे नावाच्या महिला अधिकाऱ्याला केला। अधिकाऱ्यासोबत संभाषण संपल्यानंतर वाल्मिक कराड याने केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे। इथं बाप बसलेले आहोत, आपण कशाला घाबरायला लागले असं कार्यकर्त्यांना सांगतानाचा हा कॉल आहे। वाल्मिक कराडची आणखीन एक ऑडिओ कॉल क्लिप जी आहे, रेकॉर्डिंग जी आहे ती समोर आल्याचं आपण पाहतोय, ज्यात त्यांनी कुलथे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला, महिला अधिकाऱ्याला असं फोन करून सांगितलं की नाशिकच्या मुलावरती कारवाई करू नका, आपण इथे बाप बसलेलो आहोत, मग आपण का घाबरायचं, अशा आशयाचा संदर्भ असा संवाद जो आहे तो या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि ती समोर आलेली ऑडिओ क्लिप आहे। यामध्ये एक व्यक्ती वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून संवाद साधत असताना संबंधित एका सायबर पोलीस स्टेशन मधून ज्या कर्मचारी आहेत त्यांनी फोन केलेला होता आणि वारंवार फोन करतात अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वाल्मिक कराड लगेच फोनवर दुसऱ्या फोनवरनं त्यांना कॉल त्या अधिकाऱ्याला कॉल देखील लावला जातो आणि ओपन साऊंड करून त्यांना सांगितलं जातं की त्याच्यावरती कारवाई करू नका। आणि तो फोन कॉल थांबल्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य की आपण त्या ठिकाणी बाप बसलेलो आहोत, घाबरू नका अशा पद्धतीने इग्नोर करायचं असं सांगितलेलं आहे। ही ऑडिओ क्लिप या क्लिपच्या संदर्भात न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही, मात्र ही समाज माध्यमावरती व्हायरल होते आणि याच्यामधला जो संवाद आहे हा वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर ज्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस बीड शहर पोलीस ठाणे आणि SP ऑफिसमध्ये जे सायबर सेल आहे त्यामध्ये निशिगंधा खुळे नावाच्या महिला पोलीस अधिकारी होत्या आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काही वादग्रस्त पोस्ट पडत होत्या तर त्या कालावधीमध्ये तो सगळा प्रकार थांबवण्यासाठी, जातीय तेढ थांबवण्यासाठी हे जे सायबर सेल आहे ते काम करत होतं आणि सोशल मीडियावरती जे वादग्रस्त पोस्ट टाकत होते त्यांच्यावरती कारवाई केली जात होती आणि त्याच वेळेस हा प्रकार असल्याचं देखील या संपूर्ण संवादातून समोर येते। त्यामुळे आता नेमकं या खुळे नावाच्या ज्या काही PS आहेत, महिला अधिकारी आहेत, त्यांच्याशी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बोलल्या जाईल त्यानंतर खात्री होईल। मात्र जो संवाद आहे या संवादामधून वाल्मिक कराड हे आपण या ठिकाणी बाप बसलो आहोत अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून नेमकं पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं राबवून घेतलं जात होतं हे देखील यामधून समोर येते। त्यामुळे साहजिकच या ऑडिओ क्लिपची आता इथलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही जी ऑडिओ क्लिप आहे ही समाज माध्यमावरती व्हायरल होते। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। म्हणजे ऑडिओ क्लिपबद्दल मोठी चर्चा होताना दिसते, ती ऑडिओ क्लिप आता आपण ऐकणार आहोत। हॅलो, बोला ना अण्णा नाशिकवरून बोलतोय। बोला ना भैया। हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज? एक मिनिट हा. टॅक्स मॅसेज करा। एक मिनिट अण्णा।
अण्णा ऐका ना. हॅलो. PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड. काय नाव आहे PSI कुलते. नंबर आहे त्याचा त्या मला नंबर 77 त्या मला 1000. 77 1000. 000 हो. एक मिनिट अण्णा. 6716. 67 16. चालू ठेवा. हो. हा ताई वाल्मिक कार्ड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करत पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा. दुसरं काय पाहिजे? ठीक आहे नाही पोस्ट डिलीट करून टाका. हो अण्णा. पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहेत आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होतो कुणाविषयी आरेला कारण नाही फोन जातो 1-2 दिवस अजून चालला असेल जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे चालेल. हॅलो इग्नोर करायचं नाही एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत आपण काय बोलायला अण्णा, तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे थोडं नेमकं द्यायला लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचं. तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोलेल ते. हो चालेल. तर आपण पाहिलं की ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते ज्यामध्ये वाल्मिक कराड, नाशिकचा तो मुलगा आणि शिवाय त्या मुलाच्या सांगण्यावरनं ज्या PSI होत्या, त्या पोलीस अधिकारी होत्या, महिला पोलीस अधिकारी, यांना वाल्मिक कराडने फोन लावला आणि नेमकं काय संभाषण झालं हे आपण पाहिलं. पण पुन्हा एकदा सांगतोय, न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. याबद्दल अधिक सविस्तर अपडेट या पुढच्या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. काही वेगवेगळ्या घडामोडी असतील, खास करून धनंजय मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण त्यांच्यावरती राजीनाम्याच्या संदर्भातला दबाव जो आहे तो वाढताना दिसतोय. मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. माझ्या राजीनाम्याची मागणी कुणी केलेली नाही, या प्रकरणी मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. राजीनाम्याच्या वाढत्या दबावाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचं सूचक विधान. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. मंत्रिमंडळ बैठकीनंतर भेट झाली. संदीप क्षीरसागर आणि फरार आरोपी